राज्य संविधान जयसिंगजी वाघ यांना खानदेशियन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि अतिशय सोज्वळ, मनमिळावू आणि सडेतोड असं व्यक्तिमत्व वाघ साहेबांचं आहे। ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। वाघ साहेब या खानदेशियन ऑफ द इयर या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। या पुरस्कारासाठी आपली निवड कशा प्रकारे झाली याच्या संदर्भात आपण काय सांगाल? पुरस्काराकरता जी निवड समिती होती त्या निवड समितीने कोणत्याही प्रकारचं आवाहन वगैरे असं काही केलेलं नव्हतं की आम्ही पुरस्कार देणार आहोत, तर एक लोकांनी प्रस्ताव पाठवाय वगैरे। त्या पुरस्कारार्थी जी कंपनी आहे आज नावाची, तर त्यांनी त्यांच्या ज्युरीच्या मार्फत परस्पर माझी माहिती गोळा केली। माझ्यासोबत इतरही साहित्यिक लोकांची, या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांची त्यांनी माहिती गोळा केलेली होती आणि त्यांना असं वाटलं की यावर्षी आपण या व्यक्तीला द्यावं असं त्यांनी परस्पर निर्णय घेतला आणि तो निर्णय मला फक्त बंडे पेपर कळवला की आम्ही अशा पद्धतीने तुमची खानदेशियन ऑफ द इयर 2024साठी निवड केलेली आहे, तर तुम्ही तुमची थोडीशी माहिती आम्हाला द्यावी असं त्यांनी मला निरोप दिला आणि मला मोठा आश्चर्य म्हणजे अचंबित झालं की अचानक मला पुरस्कार द्यायचा होता, एवढं बाळाचा पुरस्कार, खानदेश स्तराचा पुरस्कार। तर मला खूप आनंद झाला आणि एवढ्या निकोप पद्धतीने जर कोणाला पुरस्कार मिळत असेल तर ते खरंच अभिनंदनीय आहे, स्तुत्य आहे। नाहीतर बऱ्याचदा असं होतं की पुरस्काराकरता प्रस्ताव मागवले जातात, म्हणजे व्यक्तीला परस्पर संबंध संपर्क केला जातो आणि मग त्यांच्याकडनं काही अपेक्षा केली जाते, परंतु या ठिकाणी असं कोणत्याही प्रकार असल्या कारणाने अतिशय निष्ठुरपणे हा पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि अतिशय म्हणजे उद्या पुरस्कार वितरण आहे आणि आज त्यांनी मला कळवलं, त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे। एवढंच मी अनुषंगाने साहेब, आपण एक साहित्यिक आहात, एक चांगल्या प्रकारचे आपली पुस्तकं वगैरे प्रकाशित केलेली आहेत आणि एक ज्वालामुखी कवी आणि लेखक म्हणून आपली गणना केली जाते आणि आपण एक प्रसिद्धी जोतात आहात। आपण आंबेडकरी चळवळीमध्ये, फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या चळवळीमध्ये आपण सक्रिय आहात। आपलं खेळोपाडी आणि चांगल्या आपण ख्यातनाम आहात, आपलं नाव प्रसिद्ध आहे। तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या भविष्यामध्ये आपलं एम काय राहणार आहे, काय सांगाल आपण? तसं पुरस्काराचा आणि माझ्या अभ्यासाचा किंवा भाषणाचा किंवा कामाचा तसा काही माझा मी संबंध ठेवलेला नाही। पुरस्कार देणारे देत राहतील, ते त्यांचं कर्तव्य असं मी मानतो। मात्र आपल्याला पुरस्कार मिळाला म्हणून आपण खूप मोठे आहोत असं मी मानणारा म्हणला नाही, किंवा एखादा पुरस्कार आपल्याला मिळत नाही म्हणून आपण आपलं काम करायचं नाही असंही मी म्हणणारा म्हणला नाही। बाबासाहेब आंबेडकरांचे, फुले शाहू आंबेडकरांचे, भगवान गौतम बुद्धांचे पुस्तकं वाचणे, त्यांचे विचार मांडणे आणि जनमानसापर्यंत ते पोहोचवणे एवढा फक्त माझा उद्देश आहे। आणि हे करत असताना जर पुरस्कार मिळाले तर आनंदच आहे, नाही मिळाले तर दुःख अजिबात नाही आहे। आणि माझं अगदी प्रामाणिक मत आहे की कोणीही, ते कोणत्याही चळवळीमध्ये काम करणारे असू द्यात आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं काम करिअर घडवणारे असू द्यात, त्यांनी मोबदल्याच्या अनुषंगाने काम करू नये या मताचा मी आहे। म्हणजे हा पुरस्कार सुद्धा एक प्रकारे मोबदला आहे। आपल्याला पुरस्कार मिळेल म्हणून आपण काम करावं आणि मग आपण एवढं मोठं काम करतो परंतु आपल्याला पुरस्कार मिळत नाही, काम कशाला करायचं? तर असं त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीही संकुचित विचार करायचा नाही। पुरस्कार मिळेल, नाही मिळेल, देणारे देत राहतील, आपण देणारे आहोत। जर दिला तर घ्यायचा, नाही दिला तर मात्र त्याच्या मागे पडायचं नाही किंवा आपण आपल्या कामामध्ये कमी आणायचं नाही असं माझं मत आहे। आपण फक्त आपला जो वसा जो आहे तो वसा पुढे नेणे एवढं ध्येय आपण बाळगावं। वाघ साहेब, आपण एक चांगलं एक व्यक्तिमत्व आहे आणि आपण फुले शाहू आंबेडकर विचारधारेनुसार पूर्ण आयुष्यामध्ये सक्रिय आहात, आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय आहेत। आपण जनसामान्यांमध्ये तळागाळाच्या खेडोपाडी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार रुजवत आहेत, मला त्याचा सार्थ अभिमान आहे। तर वाघ साहेब, या खानदेशियन ऑफ द इयर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण बहुजन समाजास आपण काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगाल? ज्या संस्थेने हा पुरस्कार दिलेला आहे ही संस्था एक फुले आंबेडकर चळवळीशी संबंधित आहे आणि किंवा गौतम बुद्धांचे विचार, बाबासाहेबांचे विचार पसरवावे असेही त्या संस्थेचा काही एम नाही। परंतु तुम्ही किती प्रामाणिकपणे
आणि कोणत्या सचोटीने काम करत आहेत याचा बहुतेक त्यांनी विचार केला असावा असं मला वाटतं. आणि मग आपण ज्यावेळेस प्रामाणिकपणे काम करतो, आपली विचारधारा स्पष्ट असेल, आपण एकनिष्ठ असाल तर त्याची कदर नक्कीच होते असं या पुरस्काराने दाखवून दिलेलं आहे. तेव्हा आपलीच माणसं फक्त आपली कदर करतात आणि आपल्या विचाराला इतर समाज कदर करत नाही किंवा किंमत देत नाही असा आपल्या डोक्यामध्ये तो विचार आलेला आहे किंवा आहे बहुतांश लोकांचा विचार की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना इतर समाजाची माणसं तुच्छ लेखतात किंवा मानत नाहीत, मग त्याचा सत्कार पण करत नाही. अशी जी मानसिकता आहे ही मानसिकता मात्र या पुरस्कारातून घेऊन निघालेली आहे असं मला स्पष्ट वाटतं. कारण ही जी संस्था आहे या संस्थांनी याच्या आधी काही या पद्धतीचं किंवा ही संस्था फुले आंबेडकरी चळवळीशी आहे अशी तिची काही ओळख नाही. तर त्यांनी जो काही पुरस्कार दिलेला आहे तो फक्त प्रामाणिक भूमिकेतून, म्हणजे माझाही प्रामाणिक भूमिका आणि त्यांची पण प्रामाणिक भूमिका आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जनमानसामध्ये पसरवावेत जावेत आणि त्या विचारांची आजच्या घडीला खूप गरज आहे याची सुद्धा जाण त्यांना झालेली आहे हे त्या पुरस्काराच्या माध्यमातून मला दिसून येत आहे. तेव्हा या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी या अनुषंगाने ही भूमिका अशी स्पष्ट करायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता केवळ बाबासाहेबांच्या अनुयायांनी स्वीकारलेले नाही तर इतरही समाज बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारत आहे आणि प्रोत्साहित ते विचार मांडणाऱ्या लोकांना ते प्रोत्साहित करत आहे. परिस्थिती बदललेली आहे असं या पुरस्काराच्या माध्यमातून मला दिसून वाघसाहेब आपल्याला खानदेशी मागणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. तर वाघसाहेबांनी अतिशय जीवनाचा सार आणि जीवन कसं जगावं आणि कशासाठी जगावं याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि अशी मार्मिक असं त्यांनी आवर्जून असं सांगितलेलं आहे. आपले चॅनल त्याला सहकार्य करणार आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. याही पुढे आवर्जून सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी वाघसाहेबांनी मारलेली आहे आणि यशाचं गौरीशंकर गाठलेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार लाईन न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीला सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, स्टार लाईन न्यूज, चीफ एडिटर, जळगाव.